कवितेचं शीर्षक आहे मुलगी. मुलगी लाखासमोर बघून चालली तरी ठरते शिष्ट. मुलगी लाखासमोर बघून चालली तरी ठरते शिष्ट. ती कमी बोलली तर म्हणतात स्वतःला समजते विशिष्ट. ती कमी बोलली तर म्हणतात स्वतःला समजते विशिष्ट. ती जरा जास्त बोलली तर लगेच ती बाई गप्पिष्ट. ती जरा जास्त बोलली तर लगेच बाई गप्पिष्ट. तिनं खाली पाहिलं तर ती आहे अशी. तिनं खाली पाहिलं तर ती आहे अशी. वर आजूबाजूला पाहिलं लगेच ती वाटते तशी. अरे कोण ठरवेल आदर्श संहिता की मुलीनं नेमकं असं वागायचं, आणि ती जर तशी वागली तर तिला वेगळं काहीच नाही सांगायचं. तिनं जगात उंचावली देशाची मान. तिनं जगात उंचावली देशाची मान. घरात पदोपदी अवमान, हातात सुवर्ण पदक, विश्वसुंदरीचा मुकुट डोक्यावर तरी काचाच तिच्या वाटेवर. विश्वसुंदरीचा मुकुट डोक्यावर तरी काचाच तिच्या वाटेवर. तिच्यासाठी जागाही असते आरक्षित. तिच्यासाठी जागाही असते आरक्षित, पण ती कुठंच नाही सुरक्षित. हैदराबाद, मुंबई, दिल्ली, उन्नाव, महानगर असो की खेडेगाव, गावात, शहरात, शेतात, ऑफिसात, घरात, दारात, आपल्याच कुटुंबात. एकीकडं हुंडाबळी, दुसरीकडं ऑनर किलिंग. एकीकडं हुंडाबळी, दुसरीकडं ऑनर किलिंग. माणसात उरलत नाही आता माणुसकीचं फिलिंग. माणसात उरलत नाही आता माणुसकीचं फिलिंग. अहो गोड बातमीची अपेक्षा असते आणि बातमी येते थ्रिलिंग. आज जे चाललंय ते पाहत नाही. आज जे चाललंय ते पाहत नाही. उद्या काय होणार विचार करवत नाही. आज जे चाललंय ते पाहत नाही. उद्या काय होणार विचार करवत नाही. अविचारानं मग माणसं भ्रूणहत्या करवतात. अविचारानं मग माणसं भ्रूणहत्या करवतात. आणि मुलीचा आईबाप व्हायलाच नको, फक्त मुलाचंच व्हायचं ठरवतात. मुलीचा आईबाप व्हायलाच नको, फक्त मुलाचंच व्हायचं ठरवतात. प्रत्येक स्त्रीभून तेव्हा आक्रंदन करतं. प्रत्येक स्त्रीभून तेव्हा आक्रंदन करतं आणि आपापल्या आईला पोटातून म्हणतं, आई मला वाढायचंय, आई मला जन्मायचंय, वाढायचंय, एव्हरेस्टवर चढायचंय, देशासाठी लढायचंय, अंतराळातून उडायचंय. पुरुषी मानसिकतेचं भूत समाज मनातून काढायचंय. तिरंगा घेऊन दौडत येईन, नाहीतर तिरंग्यात लपेटून येईन. तेव्हा मेले तर मरू दे, स्वर्गाची वाट धरू दे. आजच असं काही करू नको गाई, आजच मला मारू नको गाई, आजच मला मारू नको.